नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 750 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। या व्हिडिओमध्ये 750 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी टोटल मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। आणि उद्या एक व्हिडिओ बनवला जाईल, त्या व्हिडिओमध्ये 750 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी टोटल कामगार खर्च किती येऊ शकतो तो व्हिडिओ उद्या बनवला जाईल। त्यामुळे मित्रांनो, आपल्या या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। तुम्ही कन्स्ट्रक्शनसाठी मटेरियल कोणत्या क्वालिटीचं कोणत्या कंपनीचं वापरणार आहेत त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो। व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की तुम्हाला एक अंदाज मिळावा मटेरियल किती लागणार आहे। अंदाज जर आला तर तुम्ही कन्स्ट्रक्शनचं काम चालू करताना तेवढं पैशाचं जजमेंट तयार करून ठेवू शकतात। मित्रांनो, 750 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे? 300 ते 350 बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे। एका सिमेंट बॅगची खरेदीची किंमत आपण एक सरासरी 400 रुपये धरूया। 350 बॅगचे झाले 1,40,000 रुपये सिमेंटसाठी। त्यानंतर स्टील किती लागणार आहे? स्टील 2600 किलो ते 2800 किलोच्या आसपास लागणार आहे, या रेंजमध्ये लागणार आहे। आपण 2800 किलो धरूया जास्तीत जास्त। आणि स्टीलचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 75 रुपये धरलेला आहे। 2800 किलोचे झाले 2,10,000 रुपये। त्यानंतर बांधकाम करण्यासाठी व आरसीसी काम करण्यासाठी वाळू किती लागणार आहे म्हणजे क्रसेंट किती लागणार आहे? 11 ब्रासच्या आसपास लागणार आहे। बांधकामाची जी वाळू आहे क्रसेंट आहे त्याचा आपण जो रेट आहे ब्रासचा तो 6,500 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे। 11 ब्रासचे झाले 71,500 रुपये बांधकाम व आरसीसी कामासाठी क्रसेंटसाठी। त्यानंतर प्लास्टर करण्यासाठी क्रसेंट किती लागणार आहे? प्लास्टरची सँड 5 ब्रासच्या आसपास लागणार आहे। प्लास्टर जी सँड आहे त्याचा खरेदीचा रेट आपण 8,000 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे। 5 ब्रासचे झाले 40,000 रुपये प्लास्टर सँडसाठी। त्यानंतर खडी किती लागणार आहे? टोटल आरसीसी कामासाठी 9 ते 10 ब्रासच्या आसपास लागणार आहे। खडीचा जो खरेदीचा रेट आहे आपण ब्रासचा तो 5,500 रुपये धरलेला आहे। 10 ब्रासचे झाले 55,000 रुपये खडीसाठी। त्यानंतर स्टाईल व ग्रँडसाठी किती खर्च येऊ शकतो? मित्रांनो, हा खर्च आपण एक लमसम खर्च धरलेला आहे। सर्व रूम मध्ये टाईल फरशी बसवायची असेल, टॉयलेट बाथरूम मध्ये टाईल फरशी बसवायची असेल किंवा ग्रेनाइट तुम्ही कुठे कुठे वापरणार आहेत, जसे किचन वरती ग्रेनाइट वापरणार असाल किंवा जिना टप्प्यावरती ग्रेनाइट वापरणार असाल तर हा खर्च टोटली आपण एक लमसम खर्च धरलेला आहे। 65,000 ते 70,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। त्याचे आपण एक 70,000 रुपये धरलेले आहेत। त्यानंतर डोर विंडो स्लायडिंग साठी किती खर्च येऊ शकतो? हा खर्च 80,000 ते 90,000 रुपये या दरम्यान येऊ शकतो। त्याचे आपण एक 90,000 रुपये धरलेले आहेत। त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो? 70,000 ते 80,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियलसाठी। तुम्ही प्लंबिंगचं मटेरियल कोणत्या क्वालिटीचं किंवा कोणत्या कंपनीचं खरेदी करणार आहे त्यावरती खर्च डिपेंड असतो। पण नॉर्मली चांगल्या कंपनीचं जरी धरलं तरी 70,000 ते 80,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियलसाठी। त्याचे आपण 80,000 रुपये धरलेले आहेत। त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी 70,000 ते 75,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। त्याचे आपण 75,000 रुपये धरलेले आहेत। त्यानंतर पेंटिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो? 60,000 ते 65,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। त्याचे आपण 65,000 रुपये धरलेले आहेत। मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे की 750 स्क्वेअर फूट साठी मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो। या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर बघा मित्रांनो, 8,96,500 रुपये म्हणजे 750 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो? एक सरासरी 9 लाख रुपये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मटेरियल साठी। 750 स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर। समजलं मित्रांनो? मटेरियल बद्दल तुम्हाला सर्व माहिती सांगितली। उद्या एक व्हिडिओ बनवला जाईल, त्या व्हिडिओमध्ये टोटल कामगार खर्च किती येऊ शकतो तो व्हिडिओ तुम्हाला उद्या मिळून जाईल। त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।